जे काही विकास कामं असतात जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणजे जिल्हा परिषद आहे. तर काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना. या योजना थेट लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामधला दुवा म्हणून ही जिल्हा परिषद काम करत असते. हे सतत शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल. नगरपालिकेची निवडणूक ही वेगळी होती. ग्रामीण भागात आज जर पाहिलं तर पूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टीचं म्हणजे एक प्राबल्य आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणून वेगवेगळे विषय डायव्हर्ट करून त्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैकी किती तरुणांना, किती महिलांना आणि कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी करण्यात आलं? कारण या महिला जर जिंकून आल्या तर समाजातील लाडक्या बहिणी असतील म्हणून जास्तीत जास्त तरुणाईला कशी संधी देता येईल. आणि महिलांच्या बाबतीत जर म्हटलं तर तरुण महिला सुद्धा म्हणजे एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम या महिलाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. सन्मान आहे, अनेक योजना आहेत. या योजना सरकार प्रभावीपणे राबवत आहे. ते राबवण्यासाठी निश्चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत होणार आहे. 2014चा काँग्रेसचा जर काळ आपण पाहिला तर निश्चितच रूपानं आपल्याला शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी, कष्टकऱ्यासाठी, महिलांसाठी किती योजना सुरू केल्यात याची नक्कीच तुलनात्मक दृष्ट्या जर अभ्यास. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. निलंग्यामध्ये मी उभा आहे आणि तालुकाध्यक्ष निलंग्याचे भाजपचे माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीची ही निवडणूक आहे जाणून घेऊ त्यांच्याकडून. खरं तर काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर्षीची निवडणूक कशी आहे आणि महत्वाची कशी असणार आहे? नक्कीच ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत. या निलंगा विधानसभेचे आमदार माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आहेत. या सर्व सत्तेच्या जे केंद्र म्हणजे सत्तास्थानं आहेत सर्व भारतीय जनता पार्टीकडे आहेत. आणि येणारी ही जिल्हा परिषद जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली तर केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या काही योजना या ठिकाणी लोकांच्या उपयोगाच्या राबवत असतं, या योजना थेट लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद ही एक अत्यंत महत्त्वाची दुवा आहे. ग्रामपंचायत आणि केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यामधला दुवा म्हणून ही जिल्हा परिषद काम करत असते. आणि या जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या काळात निश्चितच भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे, हे 100% सत्य आहे. बरं, मला हे सांगा की निलंग्यामध्ये किती सीटवर तुम्ही 11 सीटवर कशा पद्धतीनं आणि 11 दोन्ही 22 असतील पंचायत समिती कशा पद्धतीने हे सगळं नियोजन झालेलं आहे मतदारसंघामध्ये? निलंगा विधानसभेमध्ये एकूण 11 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत, गट आहेत. यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जवळपास सर्वच शेतकरी पुत्रांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. मान्य आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, युवा नेते अरविंदभाई पाटील निलंगेकर साहेब असतील, हे सतत शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना शेतकरी पुत्रांना जर उमेदवाऱ्या दिल्या तर शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या थेट त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी मदत होणार आहे. म्हणून त्यांनी जास्तीत जास्त उमेदवार हे शेतकरी दिलेले आहेत. कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन निवडणुकीला जातात? कारण सत्ता राहिलेली आहे तुमच्याकडं. सत्तेचा कसा लोकांपर्यंत तो फायदा झालाय ना, कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक होणार आहे असं वाटतं तुम्हाला? मुद्दा हा शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब हाच मुद्दा आहे. सरकार निर्णय घेत असतं, परंतु सरकार निर्णय घेतल्यानंतर त्या योजना जे काही विकास कामं असतात जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणजे जिल्हा परिषद आहे, या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या तर निश्चितच प्रभावीपणे या योजना राबवण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून सत्ता ही जनता भारतीय जनता पार्टीला देणार आहे. यामध्ये पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना पाहायला मिळाला आणि काँग्रेसने विजय देखील मिळवला. आता त्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक कशी वेगळी आहे आणि त्याच्यासाठी काय तयारी करण्यात आलेली आहे? मग महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी होती, जिल्हा परिषदची निवडणूक ही वेगळी आहे. ग्रामीण भागात आज जर पाहिलं तर पूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टीचं म्हणजे एक प्राबल्य आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणून जिल्हा परिषद ही 100% भारतीय जनता पार्टीची आहे. महानगरपालिकेचा जर विषय घेतला तर महानगरपालिकेला एक भावनिक मुद्दा करून वेगवेगळे विषय डायव्हर्ट करून त्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. महानगरपालिकेमध्ये काही कारणास्तव भारतीय जनता पार्टी व महायुतीची म्हणजे इतर मित्र पक्षाची महायुती होऊ शकली नाही. परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी लढत आहोत. म्हणून येणाऱ्या काळात नक्की निश्चितच याचा फायदा सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना होणार आहे. 11 पैकी किती तरुणांना, किती महिलांना आणि कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी करण्यात आलं? जवळपास सर्वच उमेदवार हे तरुण उमेदवार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. याचं कारण असं आहे
की जे तरुण उमेदवार असतात ते आज जर या ठिकाणी जिंकून आले तर काम करण्यामध्ये ज्यांची जी ऊर्जा असते ती तरुणामध्ये जास्त असते. म्हणून जास्तीत जास्त तरुणाईला कशी संधी देता येईल. आणि महिलांच्या बाबतीत जर म्हटलं तर तरुण महिलासुद्धा म्हणजे एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम या महिलाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. कारण या महिला जर जिंकून आल्या तर समाजातील लाडक्या बहिणी असतील, सरकारच्या ज्या काही विविध योजना असतील, आता शेतकऱ्याच्या बाबतीत PM किसानची योजना आहे, नमो सन्मान आहे, अनेक योजना आहेत. या योजना सरकार प्रभावीपणे राबवत आहे. ते राबवण्यासाठी निश्चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत होणार आहे. कशा पद्धतीनं लाडकी बहीण असेल किंवा PM किसान असेल किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निवडणुकांमध्ये मतं होतील असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आज शेतकऱ्याला माहिती आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार आहे त्या त्यावेळेस शेतकऱ्याला कसल्याच प्रकारची मदत देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही. परंतु ज्या ज्या वेळेस भारतीय म्हणजे 2014 पासून भारतामध्ये देशामध्ये केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. या 2014 पासूनचा जो कार्यकाळ आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास आणि त्याच्या अगोदरचा 2014चा काँग्रेसचा जर काळ आपण पाहिला तर निश्चितच रूपानं आपल्याला शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी, कष्टकऱ्यासाठी, महिलांसाठी किती योजना सुरू केल्यात याची नक्कीच तुलनात्मक दृष्ट्या जर अभ्यास केला. झाल्याचं दिसतंय इथं. थेट तुम्ही प्रचार बी सुरू केला. अनेक जण अजून काही मला मिळाला नाही, तुला मिळाला नाही, असं भारतीय झालं. जनता पार्टी अतिशय एक शिस्तबद्ध पार्टी आहे. हा. काल उमेदवारी अर्ज दाखल केला, आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये आमचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत सर्वांना EB फॉर्म काल जोडण्यात आला, आज छाननी झाली. आता आम्हाला माहीत आहे आज आम्ही गाव भेटी, मतदाराच्या भेटी सुरू केलेल्या आहेत. ॲक्च्युली प्रचार 27 पासून होणार आहे, पण आम्ही घर भेटी तोपर्यंत आम्ही फॉर्म काढून घेण्याची तारीख ही 27 आहे शेवटची. आमचं काही चिन्ह वाटपाचा विषयच नाही. आमचं चिन्ह अगोदरचं एक कमळ आहे आणि नक्कीच जनता ही कमळाला मतदान करणार आहे. खरं तर महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर मी भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून मागचे काही वर्ष झालं 3-4 वर्ष झालं मी काम करतोय. मला दुसऱ्यांदा काम करण्याची या ठिकाणी संधी दिली. पक्ष नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीचं काम बघून एका कार्यकर्त्याला, आता ही जागा महिलेची असल्यामुळं माझ्या मिसेस सुवर्णा कुमुद लोभे यांना या ठिकाणी लांबोटा जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार सौ अरुणाताई लिंबराज रोशे, तसेच शेडोळ पंचायत समितीमधून सतीश धुमाळ सर हे अतिशय उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत अशा प्रकारचे एक उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांनी केले आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या लांबोटा जिल्हा परिषद सर्कलमधील या तिन्ही उमेदवारांना कमळाच्या फुलासमोर बटन दाबून बहुमताने विजयी करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. सुरू आहे आणि प्रचारामध्ये मथी मागत असताना उमेदवार पाहायला मिळत आहे. करता हे तालुका अध्यक्ष आहेत आणि निलंग्याची चुरस ही महत्वाची असणार आहे, कारण या ठिकाणी लातूरमध्ये महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 11 जागांपैकी कौल कसे लागतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.